आंदोलक विद्यार्थ्यांवरील FIR बाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलाय। ज्यांचे जुने क्रिमिनल रेकॉर्ड्स नाहीत त्यांना अटकेत ठेवू नये। FIR वर पोलिसांनी तपास सुरू ठेवावा, पण दंडात्मक कारवाई नको। महाराष्ट्रासह 7 राज्यांना सुप्रीम कोर्टाने ही नोटीस जारी केली आहे। लोक विद्यार्थ्यांची खासगी माहिती सार्वजनिक केली जाऊ नये असं देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। शिवाजी, पुन्हा तुमच्याकडे येते। सुप्रीम कोर्टाने सांगितलेला हा महत्त्वाचा आदेश आहे। खरं तर अनेक दिवसांपासून जेव्हापासून गुन्हे दाखल झाले तेव्हापासून ही मागणी केली जाते। बिहार असेल, आसाम असेल, त्या सगळ्यांनी गुन्हे मागे घेतलेत, पण महाराष्ट्रात देखील तरुणांवरती गुन्हे दाखल आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा आलेला हा महत्त्वाचा आदेश। अगदीच विद्यार्थी जेव्हा आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा त्यांची मागणी करणं हे राजकीय दृष्ट्या किंवा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा भाग असतो। एखाद्या मुद्द्याशी सरकारशी असहमत असणं म्हणजे हे सरकार विरोधी किंवा देशविरोधी कृत्य नसतं। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली, त्या सुनावणी दरम्यान ज्या विद्यार्थ्यांवरती किंवा ज्या व्यक्तींना अटक केलेली आहे या आंदोलनादरम्यान त्यांच्यावरती जर त्यांचं काही क्रिमिनल रेकॉर्ड नसेल तर त्यांना तात्काळ सोडून देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। मात्र दुसरा मुद्दा न्यायालयाने या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे यांच्यावरती जो तपास सुरू आहे तो कुठेही थांबला जाणार नाही। पोलिसांच्या जवळ जे कॅमेरे लागलेले असतात ते कॅमेरे किंवा CCTV फुटेज याच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी किंवा लोकांनी या सगळ्यामध्ये हिंसाचार केलेला आहे त्या प्रकरणाची त्या व्यक्तींची चौकशी ही केली जाणार आहे। यासाठी सर्व रेकॉर्ड जे आहेत ते सार्वजनिक न करता या सगळ्यांमध्ये त्याची कस्टडियन करावं, ताब्यात घ्यावं आणि नंतर याच्यावरती इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते केलं जावं। दुसरा मुद्दा, पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती केलेला लाठीचार्ज, त्याचबरोबर या विद्यार्थ्यांमधील काही वेगळे लोक घुसले होते का, काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक घुसले होते का, त्यांनी या सगळ्या आंदोलनामध्ये हिंसाचार केलाय का, याचा देखील तपास होणं गरजेचं आहे। दुसरा मुद्दा, या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे संकेत दिलेले आहे की एका निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत या आंदोलनातील हिंसाचाराचा आणि आंदोलनातील सर्व घडलेल्या घडामोडींचा एक निष्पक्ष पद्धतीने चौकशी होणं गरजेचं आहे, असे संकेत देखील सर्वोच्च न्यायालयाने दिले। आज सगळ्यात दिलासादायक बाब ही आहे की विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे आदेश हे सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत आणि देशातील 7 राज्यांना नोटीस बजावलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे। दिल्ली सरकार जे आहे या सगळ्या संदर्भामध्ये लवकरच उत्तर सादर करणार आहे। या प्रकरणात आता सोमवारी सुनावणी होणार आहे, मात्र या विद्यार्थ्यांवरील तपास सुरू कायम असणार आहे। विद्यार्थ्यांना सोडून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीमध्ये दिल्याचं पाहायला मिळते। बरोबर आहे, त्यामुळे चहू बाजूने तपास होणं गरजेचं आहे। धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।